राजकारणामध्ये एक अत्यंत प्रसिद्ध वाक्य आहे, राजकारणात कुणीही कायमचा मित्र नसतो आणि कुणीही कायमचा शत्रू नसतो. आज महाराष्ट्राच्या राजकारणात हेच वाक्य तंतोतंत खरं ठरताना दिसतंय. मित्रांनो, आज आपण दिल्लीच्या कोर्टाबद्दल नाही तर महाराष्ट्राच्या मातीत गल्ली बोळात आणि जिल्हा परिषदांमध्ये जे भयानक राजकारण शिजतं त्याचं सविस्तर ऑपरेशन करणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये आता अंतर्गत वादाची ठिणगी कशी पडली आहे आणि कल्याण डोंबिवलीचा प्रयोग आता थेट शिंदेवरच कसा उलटला जात आहे हे आपण पूर्ण पुराव्यात सकट समजून घेणार आहोत. मित्रांनो, सुरुवातीला आपण थोडं भूतकाळात जाऊया. तुम्हाला आठवत असेल, एक काळ असा होता जेव्हा एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून आणि वर्चस्वापासून दूर ठेवण्यासाठी थेट मनसे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यासोबत हात मिळवणी करण्याचा प्रयत्न केला होता. राजकारणात स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी त्यांनी तो प्रयोग केला होता. पण मित्रांनो, राजकारणाचं चाक गोल फिरतं, पण आज परिस्थिती पूर्णपणे उलटलेली आहे. सध्या राज्यामध्ये जिल्हा परिषदाच्या सत्ता स्थापनेचे वारे वाहत आहेत आणि इथे सर्वात मोठा राजकीय गेम खेळला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस गट आता अत्यंत जवळ आलेले दिसत आहेत. जेव्हा जिल्हा परिषदमध्ये भाजपकडे सध्या 15 सदस्यांचं भक्कम संख्याबळ आहे, त्यामुळे अध्यक्षपदावर भाजप आपला दावा ठोकणार आहे. हे जवळपास निश्चित झालं आहे. पण ट्विस्ट इथेच आहे. उपाध्यक्षपद हे एकनाथ शिंदे गटाला न देता ते थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याच्या हालचाली अत्यंत वेगाने सुरू आहेत. याचा सरळ अर्थ काय होतो? याचा सरळ अर्थ असा होतो की सर्वात जास्त आमदार, खासदार आणि खुद्द राज्याचं मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे असूनही त्यांना स्थानिक पातळीवर सत्तेतून बाहेर ठेवलं जात आहे. जर भाजप आणि अजित पवार गट एकत्र आले तर शिंदे गटाला स्वतःच्या सरकारमध्ये असलेल्या मित्र पक्षांच्या विरोधात म्हणजेच चक्क विरोधी पक्षात बसण्याची नामुष्की ओढवू शकते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अलिबाग सारख्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू केली आहे. या घडामोडीमुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिक नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. आपल्याच मित्र पक्षाकडून आपल्याला डावललं जात असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. मित्रांनो, हे केवळ एका जिल्हा परिषदेपुरतं मर्यादित नाही. हा एक टेस्टिंग फॉर्म्युला असू शकतो. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर येणाऱ्या विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि अजित पवार गट एकत्र येऊन शिंदे गटाला वाटाघाटींमध्ये कमी जागा देण्याचा प्रयत्न करू शकतात. राजकारणातला हा बुद्धिबळाचा खेळ अत्यंत गुंतागुंतीचा झाला आहे. तुम्हाला काय वाटतं? भाजपने शिंदे गटाला असं डावलणं योग्य आहे का, की हा राजकारणाचा एक भाग आहे? कमेंट करून नक्की सांगा.